अखंड भारतवर्षाचं स्वप्न बघितलेला पहिला माणूस. आता लोकांना बघताना लोक जरी शैलेश दातारला बघायला आले तरी लोक जाताना चाणक्यच घेऊन जातात डोक्यात. नाटक बसवताना तुमच्यात असे काही मतांतर वाद झालेत का की त्यांना असा सीन दिसतो नाही पण तुला असा पाहिजे? मी तिसऱ्यांदा प्रयोग बघतोय म्हणला, 3 प्रयोग झाले बालगंधर्व, 3ही प्रयोग त्यांनी बघितले. तो म्हणला आजही माझ्या आयुष्यात कुठलेही प्रश्न येतात तर त्याच्यावरती विचार करताना मी ह्या नाटकातल्या अप्रोचेसचा विचार घेऊन करतो आणि ते सुटतात प्रश्न. नमस्कार मित्रमंडळी, लाईमलाईटमध्ये मी सौमित्र पुढे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण चाणक्य या नाटकाबद्दल बोलतोय आणि त्या नाटकाचा दिग्दर्शक आज माझ्यासमोर आहे. प्रणव, मी तुझं खूप स्वागत करतो. थँक्यू. तो निर्माता पण आहे. तो निर्माता पण आहे मिलाप थिएटर्स मार्फत तू याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला आहेस आणि दिग्दर्शक सुद्धा आहेस. अगदी बेसिक प्रश्न असा आहे की शैलेश दातार बोलता बोलता असं म्हणाले होते की तू नाटकवालाच आहेस, नाटक आवडतं, मग गप्पांमध्ये तुला हे नाटक आवडलं आणि मग दिग्दर्शनाची जबाबदारी तुझ्यावर आली आणि मग तू जरा असा कन्फ्यूज होतास की मला जमेल की नाही, कारण मोठं नाटक आहे. ऑफकोर्स. आता हा जो प्रवास आहे की मला जमेल की नाही आणि मला जमलं, या प्रोसेसबद्दल सांग. फार इंटरेस्टिंग प्रवास आहे हा. खरं तर मला जमेल की नाही ही खरं तर म्हणजे ही भीती या एकच कारणामुळे होती की चाणक्य हे ग्लोबल कॅरेक्टर आहे. अगदी 100%. आणि त्या नाटकाबद्दल म्हणजे त्या नाटकाबद्दल चाणक्य विषयाबद्दल खूप लोकांनी लिहिलंय, वाचलंय. बरं, ह्या आधीचं जेवढं काही साहित्य चाणक्यांबद्दलचं उपलब्ध आहे तेवढं काही सगळं लगेच वाचून होणं शक्य नाहीये. त्याच्यासाठी एक वेळ लागेल, पिरियड लागेल, अभ्यास करायला लागेल. सो माझं शैलेश दादाला असं म्हणणं पहिल्यापासून होतं की तिथे कोणतरी अभ्यासपूर्ण दिग्दर्शक असायला हवा आणि ज्यांनी तो अभ्यास केलेला असेल. पण शैलेशनी वेळ पण घेतला आणि शैलेशनी मला वेळ दिला मुळात अभ्यास करायला. म्हणजे मध्ये जे 1 वर्ष आमचं होतं की नाही बाबा करू, मी करावं का न करावं. आम्ही वेगळ्या वेगळ्या दिग्दर्शकांकडे पण काही वेळेला म्हणजे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी शैलेश बरोबर होतो. म्हणजे मी कधीच असं हे नव्हतं की नाही मला नाही जमणार, तुम्ही तुमचं बघा, असं नव्हतं. आम्हाला सगळ्यांना एकत्रित करायचं होतं ते नाटक. आणि आत्ताही जर का या नाटकाची टीम म्हणून आपण जर का बघायला गेलं तर अमेरिका दौऱ्यामध्ये जेव्हा आमच्या चर्चा रंगल्या तर अमेरिका दौऱ्यावर अश्रूंची झाली फुलेमध्ये जेवढे आमची कोर टीम आतली झाली होती ते सगळे लोक याच्यात इन्व्हॉल्व्ह आहेत. अरे वा. ॲज अ ॲक्टर म्हणून जितेंद्र आगरकर आहे, रवी आहे, श्रद्धा पोखरणकर असिस्टंट डिरेक्टर म्हणून होती. तर ते सगळे जे ठरलेली होती टीम. पण ह्याच्यामध्ये एक वेळ गेला आणि त्या वेळामध्ये मात्र मी गुपचूपपणे त्याचा सगळा अभ्यास केला. म्हणजे आपल्याला काय जमेल काय नाही शक्यता, त्या सगळ्या शक्यता पडताळून मग एके दिवशी मात्र मग जेव्हा जसं शैलेश म्हणलं की ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी नंतर मात्र मग पुढचे 2 महिने दिवस रात्र सगळ्यांनीच काम केलं. म्हणजे 40 दिवस आज कुठल्याही नाटकाची तालीम होत नाही, पण तेवढी निर्मिती संस्था म्हणून अभिजित क्रिएशन्स आमच्या पाठी, बाकीचे निर्माते पाठी 40 दिवस आम्ही तालमी केले. आणि ते याच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून एक म्हणजे कुठल्याही नाटकाला एक अप्रोच असतो. तसं शैलेश यांचा एक अप्रोच होता. त्यांना ते चाणक्य खूपच आवडलं होतं, ते कामही करत होते हिंदीमध्ये आणि मग त्याने ते त्यांच्या हट्टानं केलं, चांगल्या अर्थानं. बरोबर. जेव्हा नाटक तुझ्याकडे आलं तेव्हा एक दिग्दर्शकी अप्रोच असतो या नाटकाकडे बघायचा. बरोबर. तो काय होता? म्हणजे लोकांपर्यंत काय जास्त पोहोचलं पाहिजे असं वाटतं? लोकांपर्यंत जास्त काय पोहोचलं पाहिजे, खरं तर मी म्हणजे जुनं हिंदीतलं जे चाणक्य ते मी बघितलेलं नाहीये. हे बरं झालं. पण बरं झालं ना, म्हणजे कुठलं इम्प्रेशन नव्हतं माझ्यावरती. माझी पाठी कोरी होती. आणि शैलेशनी जेव्हा नाटक वाचून दाखवलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अप्रोचनी मुळात लेखकांनीच ते फार सुंदर लिहिलेलं आहे. आणि दिग्दर्शकीय अप्रोच म्हणजे मला त्याच्यातलं खूप शाब्दिक आहे नाटक, कारण तेच आहे चाणक्यांचे शब्द आणि त्यांचं सगळा जो अभ्यास फिलॉसॉफी आहे. पण ती फिलॉसॉफिकली जर का मांडली तर मग प्रेक्षक बोर होईल आपला. आजच्या प्रेक्षकाला OTT मुळे आणि वेबसिरीजच्या स्पीडमुळे, तर नाटकाचा स्पीड हा सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा होता. आणि त्या स्पीड, त्याच्यातली इंटेन्सिटी, त्याच्यातले जे प्रश्न आहेत, चाणक्याने काही गोष्टी अशा केल्यात की ज्या बघता क्षणी तुम्हाला वाटतं की अरे हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, हा फार श्रूड डिसिजन आहे, पण तो तितकाच रॅशनल आहे, तितकाच प्रॅक्टिकल आहे आणि तितकाच गरजेचा आहे आणि व्यापक आहे. तुम्ही एका वैयक्तिक माणसाच्या आयुष्याबद्दल विचार न करता संपूर्ण भारतवर्षाबद्दल जेव्हा विचार करत असतं तेव्हा ते किती ग्लोबल कॉज असू शकतं आणि किती महत्वाचं असू शकतं. मुळात मी याच्या स्पीडबद्दल फार म्हणजे तो एक स्पीड मेंटेन झालाय. आणि मला जसं मी म्हटलं की त्यात काही शैलेशने सांगितलं त्यात काही ॲक्शन सिक्वेन्स आम्ही
भरले जे मूळ नाटकात नव्हते. काही वेगळे सीन्स पण आम्ही काही डेव्हलप केले. तर त्यामुळे तो चाणक्य जितकाच आजच्या काळाला, आजच्या प्रेक्षकांना बघावासा वाटेल त्या स्पीडनी आणि त्या इंटेन्सिटीने ते नाटक डिझाईन झालेलं आहे आता. या नाटकात बद्दल म्हणजे यात काही ऍक्शन सिक्वेन्स पण आहेत, प्रपोर्शन्स पण असतील छान. हो. तर हे नाटक बसवताना सगळ्यात तुझा कस कुठला सीन बसवताना लागला, की कसा करावा सीन की तो जास्त पोचेल? मूळ जो सगळ्यांना ऐतिहासिक प्रसंग म्हणून माहिती आहे की चाणक्यांच्या शेंडीची गाठ हा जो मूळ एक प्रसंग आहे नाटकातला, तर ते कसं आहे की लोकांना तेवढंच माहिती आहे की ती शेंडी सुटली, मग त्यांनी शपथ घेतली आणि गाठ मारली. पण ते तेवढंच नाहीये. तुम्हाला म्हणजे चाणक्य एक शिक्षक म्हणून किती उदात्त होता, त्याचा शिक्षक म्हणून किती ग्रेट होता आणि त्या शेंडी ती शेंडी शिखामुक्त ठेवण्यामागे त्याचं काय इंटेन्शन होतं आणि ती पूर्ण मुक्त शिखा त्याला पूर्ण त्या प्रवासात त्याची जी काही पुढची 5-7 वर्षांचा जो काही कालखंड होता तिथपर्यंत ती कशी त्याच्याबरोबर राहिली आणि त्याचा काय प्रवास होता आणि ती कधी गाठ बांधली गेली. तर हे जे सगळे प्रसंग गुंफणं आहे ना, ते फार इंटरेस्टिंग होतं. कारण लोकांना ते माहिती आहेत. आणि कसं आहे, आपण जेव्हा वाचतो किंवा आपण काहीतरी बघितलं तेव्हा आपल्या आपल्या डोक्यात एक आपला प्रसंग तयार झालेला असतो. प्रत्येक जण आपला प्रसंग बघतो. त्या सगळ्यांच्या आपल्या प्रसंगाशी रिलेव्हंट असा प्रसंग मला जर का बांधायचा आहे तर दॅट वॉज अ चॅलेंजिंग जॉब आणि तो फार इंटरेस्टिंगली झालाय असं मला वाटतंय. आता लोकांना पण वाटतंय. या प्रत्येक नट एखाद्या भूमिकेला काहीतरी देत असतो त्या भूमिकेला आणि म्हणून मग त्याला ती भूमिका देऊ करतात. बरोबर. आता शैलेश दातार खूप अनुभवी अभिनेते आहेत, सर्वच माध्यमांमध्ये त्यांनी काम केलंय. दिग्दर्शक म्हणून जेव्हा तू त्यांना डिरेक्ट करत होतास की ही गोष्ट अशी पाहिजे, ही गोष्ट अशी हवी, नको, व्हॉटएव्हर, तर तुला असा कुठला प्रसंग त्यांचा वाटला की कलाकार म्हणून खूपच तुला जे एक्सपेक्ट होता त्यापेक्षा खूपच जास्त देता येत ते, किंवा कलाकारचं देणं असतं ना एखाद्या भूमिकेला, असा कुठला प्रसंग वाटतो? त्यांनी ना, म्हणजे त्यांनी एक तर नाटकालाच खूप दिलंय. अनुवाद करून 4 वर्ष एखाद्या नाटकासोबत राहणं ही काही साधी गोष्ट नाही. कारण इतकी कामं आहेत आजकाल, त्याच्या हिंदी सिरियल चालू आहेत, त्याचं मराठी फिल्मचं काम चालू आहे, पण 4 वर्ष तो त्या नाटकासोबत राहिला, हेच त्याने खूप दिलं. आणि व्हाईल रिअल सिंग, म्हणजे हा जो मी आता शेंडीची गाठ मारण्याचा जो प्रसंग म्हणून म्हणतोय, तो अंक पडण्याचा प्रसंग आहे. तर अंक पडत असताना नाटक एका टिपेला गेलेलं असलं पाहिजे, त्याची उत्कंठा आणि हे. तर त्या सीनची रिहर्सल करताना मलाच असं व्हायचं कधी कधी की अरे आता किती वेळा करणार, नाही नाही परत करू. मग शैलेश, कारण ते सोपं नाहीये, त्याला एक रिदम आहे आणि त्याच्या श्वासांचा गेम आहे. बरं, शैलेश दादाचं कसं आहे, मी अश्रूंची झाली फुलेचे सगळे प्रयोग विंगेतनं बघितलेत. म्हणजे मी त्यात कामही करायचो, पण शैलेशचे सगळे सीन मी विंगेतनं बघितले. त्याच्यात एक तो त्याचा सोलो होता, तर तो बघताना मी इतका, म्हणजे मी खाली बसून मी सगळे शो बघितलेले आहेत, त्याचे व्हिडिओज पण काढलेले आहेत. त्याचा भाषेवरचं एक प्रभुत्व, श्वासांची एक लय आणि तो उच्छ्वास कुठे आणि श्वास कुठे, त्याचे आरोह कुठे अवरोह कुठे, त्याच्यावरती त्याची इतकी कमांड आहे की त्यांनी त्या चाणक्य या कॅरेक्टरला खूप काही मिळालं असं मला वाटतं. की आता लोकांना बघताना, लोक जरी शैलेश दातारला बघायला आले तरी लोक जाताना चाणक्यच घेऊन जातात डोक्यात आणि एक इमेज होते बघता यार आपल्या डोक्यात. आपल्याला शिवाजी महाराज म्हणलं की पांढरे आठवतात, तसं एक ती चाणक्याची जी इमेज आहे त्या इमेजला जस्टिस देणं आणि दातार पण सोडून पूर्ण चाणक्य होणं, हे त्याचं फार ट्रान्सफॉर्मेशन फार अप्रतिम असतं, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावं. आणि जसं म्हणालो की विद्यार्थी किंवा तरुण जो आहे वर्ग, त्या सगळ्या वर्गांनी नाटकाकडे आलं पाहिजे. नाटक बसवताना हा विचार होता डोक्यामध्ये? हो, नाटक बसवताना हा विचार, कारण आमचा हा अनुभव खूप असा होता. सुबोधदादाने अश्रूंची झाली फुले केलं तेव्हा इतका मोठा वर्ग तरुणांचा नाटक बघायला येत होता. ते म्हणजे आम्ही नाटक पहिल्यांदाच बघतोय, नाटक हा फॉर्मच पहिल्यांदा बघतोय. तेव्हा काशीनाथ घाणेकर चित्रपटाच्या एक मोठा प्रेक्षक होता आणि त्यांना तर नाटक पहिल्यांदाच बघतोय हा अनुभव आम्हाला तेव्हा येत होता. आता झालं असं की चाणक्य या नाटकाचा जेव्हा आम्ही एक बसवायला घेतलं तेव्हा मी जसं म्हणलं की आजच्या मुलांना ज्या पद्धतीचं स्पीड हवाय, ज्या पद्धतीचा क्राफ्ट हवाय, जी इंटेन्सिटी हवी, त्या सगळ्याचा विचार करून आम्ही तो पूर्ण डिझाईन केलं. म्हणजे याचं म्युझिक तू स्पॉटिफाय आणि गाण्यावरती म्युझिक अवेलेबल आहे आपल्या नाटकाचं. तर त्याचं म्युझिक तू जनरल ऐकायला घेतलंस तरी तुला कळेल की अच्छा ओके, नाटकाचा स्पीड काय पद्धतीने जातोय आणि कसं ते म्युझिक म्हणजे काय, म्हणजे फक्त थीम्स आहेत की गाणी आहेत, काय आहे? नाटकात एक गाणं आहे इंटरव्हल पॉइंटला, जसं मंदार चोळकरांचा तो जो किस्सा सांगितला त्यांनी अगदी विचाराने आम्हाला एका रात्रीत, आणि हे सगळं तो सांगतोय ते नाटकाच्या आदल्या दिवशीच आहे बरं का.
अच्छा. म्हणजे असं हे नाहीये की नाटकाच्या आदल्या दिवशी आम्ही ते गाणं रात्री रेकॉर्ड केलंय आणि ग्रँड रिहर्सलच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ग्रँड रिहर्सलला म्हणजे टीम वॉज सरप्राईज की अरे रात्रीच हे गाणं कुठून तयार आलं? तयार झालं. कसं झालं? ओके, पण ते गाणं पण आहे आणि म्हणजे आता हे चाणक्यांच्या प्रतिज्ञेचा जो सीन आहे, तर चाणक्य प्रतिज्ञेचा जो म्युझिक आहे ते आहे. असे वेगळे वेगळे जे फिलर्स आहेत ते अच्छा. त्याच्यात ते उपलब्ध म्हणजे आहेत. ऐकता येतं तुम्हाला? हो, तुम्हाला सगळ्या ऐकता येतात प्लॅटफॉर्मवर आणि available प्लॅटफॉर्म्स आहे. वरती स्पॉटिफाय गाणं सगळीकडे अवेलेबल आहेत. पण तो जसं तू विचारतोस की मुलांना युथला अट्रॅक्ट करेल असं काय, तर मूळतः विचार चाणक्य तुम्हाला माहिती आहेत का? तर चाणक्यांविषयी फार किरकोळ माहिती आहे आणि एक ग्लोबल पात्र आपल्या भाषेत आपल्या समोर जेव्हा सादर होते तेव्हा ते बघून खूप समृद्ध होता येईल असा एक अनुभव तयार करायचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी होतो असं होतोय. दिसतंय. तुला या चाणक्य या पर्सोनाबद्दल हम्म. तुला आवडलेली कुठली गोष्ट आहे त्यांची? तुला आवडलेलं पहिलं कुठलं आहे? मला त्यांची रॅशनॅलिटी खूप आवडते. कारण जितक्या ज्या म्हणजे रॅशनॅलिटी हा एक असा प्रकार आहे ना, ज्यामध्ये तुम्ही पटकन लोक तुम्हाला जजही करू शकतात की तू काय निर्णय घेतोस, प्रॅक्टिकली घेतोस, इमोशनली घेतोस की काय घेतोस. तो तुमचा एक विचार असतो आणि तो तुम्हाला त्यावेळेला योग्य वाटत असतो आणि तो योग्य कसा आहे हे पुढचा काळच ठरवतो. पुढचा काळच दाखवून देतो की मी तेव्हा घेतलेला निर्णय कसा योग्य होता. आता मुळात असं आहे की चाणक्यांनी जे निर्णय त्यांच्या कालखंडात घेतले त्याच्यामुळे पुढे काय झालं तर मग चंद्रगुप्ताचं एक साम्राज्य आणि अखंड भारतवर्षाची एक स्थापना. अखंड भारतवर्षाचं स्वप्न बघितलेला पहिला माणूस. आजही आपण हेच म्हणतो की आपला भारत, आपला देश हा अबाधित राहायला हवा, त्याच्यावर परकीय आक्रमण ह्या इतक्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंग त्यांनी केल्या. तेव्हा तो कधी कधी म्हणजे असं आमच्या रिहर्सलमध्ये पण असं झालं की अरे हा फार श्रूड वाटतो या ठिकाणी, कुठे कुठे ब्रुटल वाटतो तो. बट त्याचं पुढच्या सीनमध्ये त्याचं जेव्हा विश्लेषण होतं किंवा निष्ठेविषयी चाणक्य बोलतात की निष्ठा म्हणजे काय असायला हवी, तर हे फार महत्वाचं. त्यांचे अप्रोचेस खूप वेगळे होते आणि खूप विचार त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलाय. तर त्यांची एक विचार करण्याची पद्धत जी आहे तीच मला फार इंटरेस्टिंग वाटते. जेव्हा आपण तालीम करत असतो तेव्हा मतमतांतर असतात. हो, आणि ते काय स्वाभाविक आहे, कारण एखादा सीन एखाद्या असा दिसत असतो, तुला तो असा वाटत असतो. आणि शैलेश दातार याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे, कारण त्यांनीच लिहिलेलं आहे, त्यांनाच ते करायचं होतं. तो सगळा रेटा तुमच्यापर्यंत आला आणि मग तुम्ही सगळं एकत्र आला. तर नाटक बसवताना तुमच्यात असे काही मतांतर वाद झालेत का, की त्यांना असा सीन दिसतो नाही पण तुला असा पाहिजे होता? झालेत खरं तर. आणि तो कुठला सीन होता? मला शैलेश म्हणजे शैलेश हे जे मधलं 1-2 वर्ष गेले की 1.5 वर्ष की मी करावं का न करावं ह्याच्या मधली माझी एक भीती पण ही होती की तूच लिहिलंस नाटक, तर ते कापू देणार नाहीस तू. कारण लेखकाचं प्रेम असतं त्या सगळ्या याच्यावरती. तर मी एक दिवस त्याला हे स्पष्ट बोललो की शैलेश मला असं एडिट, अरे तू कर ना म्हणलं पण मिहीर भूतांचं आहे का त्याच्यामध्ये आपल्याला. तर मिहीर भूतांनी खूप आम्हाला कोऑपरेट केलं. मिहीर भूत आमच्या सोबत त्यांनी पहिला सीन वाचून चाणक्य त्यांनी लिहिलेलं आहे. मूळ चाणक्य मिहीर भूतांनी लिहिलेलं आहे, अनुवाद शैलेश दादांनी केलाय. तर मग काय एडिट हा एक मोठा पार्ट होता. पण एडिटसाठी कारण काय खूप शब्दांचं नाटक आहे आणि ते वेळेनी पण मोठं झालं असतं. आजच्या प्रेक्षकांना 2.25 तासाच्या वरती नाटक नाही बघवता येत, बघत पेशन्स नाहीत त्यांच्याकडे. तर त्यामुळे ते एडिटचा जो मूळ पार्ट होता ना त्याच्यामध्ये शैलेशनी मला खूप फ्री हँड दिला. शैलेशनी इन्व्हॉल्वमेंट दिली. माझा एक निलेश माने, डॉक्टर निलेश माने म्हणून जो माझ्याबरोबर को रायटिंग म्हणून काम करतो, त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि आम्ही सगळ्यांनी बसून ते स्क्रिप्ट मधले बरेच सीन एडिट केले. काही वेगळे सीन जे मूळ संहितेत नाहीत असे भरले. तर त्या सगळ्या स्क्रिप्टिंग लेवलवरती आम्ही फार चर्चा आणि चर्वण झाले. फ्लोअरवरती आम्ही कधीच आमचं कुठल्या सीन बद्दल हे झालं नाही, कारण आम्ही आधी एका पेजवरती क्लिअर असायचो आणि आम्ही पूर्ण वेळ एकत्र होतो. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये 40 दिवस मी शैलेश आम्ही रात्री एकत्र बसायचो, दुसऱ्या दिवशी जाऊन काम करायचो. असं ते सगळं इंटरेस्टिंगली होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न असा विचारतो महत्वाचा, की हे नाटक रंगभूमीवर आलंय, आता 20 प्रयोग झालेत, तुला असं का वाटतं की प्रेक्षकांनी हे नाटक पाहायला यायला हवं? कारण या नाटकामध्ये 1, 2, 3, 4 हे मुद्दे तुम्हाला ड्राईव्ह करणारे आहेत की तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. का आलं पाहिजे लोकांनी हे नाटक बघायला? मुळात आपल्याकडे ना नाटक म्हणलं की एक प्रिज्युडियस माइंडसेट आहे की आपल्या घरातल्या नाटकांचा आपल्याकडे एक मोठा प्रवाह आहे. दिवाणखान्यातली नाटकं आणि कुटुंबाशी निगडीत आणि नातेसंबंध, स्त्री पुरुष नातेसंबंधांवरती आपलं मराठी रंगभूमी बऱ्याचशा प्रमाणात आहे. मला असं वाटतं की ह्याच्या सगळ्याच्या बाहेर जाऊन एक वेगळा विचार, ज्या विचाराने तुम्ही प्रेरित होऊन तुम्ही म्हणजे
स्वतःकडे वेगळ्या अँगलनी बघायला लागू शकाल इतकं परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे प्रयोगानंतर मला एक MPSC करणारा विद्यार्थी होता, बालगंधर्वच्या प्रयोगाला आला होता. तर तो मला येऊन म्हणाला, की आजही माझ्या म्हणजे मी तिसऱ्यांदा प्रयोग बघतोय म्हणला. 3 प्रयोग झाले बालगंधर्व, तिन्ही प्रयोग त्यांनी बघितले. तो म्हणला, "आजही माझ्या आयुष्यात कुठलेही प्रश्न येतात, तर त्याच्यावरती विचार करताना मी ह्या नाटकातल्या अप्रोचेसचा विचार घेऊन करतो आणि ते सुटतात प्रश्न." अरे वा. असं Solid आहे. अशा प्रतिक्रिया आहेत. म्हणजे ह्या मला फार इंटरेस्टिंग वाटलं. दुसरं कारण म्हणजे की एक मोठ्या कालखंडातलं नाटक आहे. म्हणजे जर का बघायला गेलं तर आपल्याकडे चंद्रगुप्तानंतरचा खूप अभ्यास आहे. पण चंद्रगुप्त होताना त्याच्या आधीचं डॉक्युमेंटेशन काही नाहीये आपल्याकडे. म्हणजे रिसर्च करताना नीरजा पटवर्धनांनी कॉस्ट्युम केले. तर नीरजाताई जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा त्या आधीचं डॉक्युमेंटेशन खूप कमी उपलब्ध आहे. तर ह्या कालखंडातलं एक नाटक म्हणजे आपल्याला राजे माहिती आहेत, राजे झाले कसे ते नाही माहिती. आता ही किंग मेकरला चाणक्य ही उपमा का दिली जाते, तर राजा घडवणं ही जी एक प्रक्रिया आणि प्रत्येकाला वाटत असतं ना माझ्याकडे एक पॉवर असायला हवी. तर ही पॉवर असायला हवी, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय असायला हवं, तर तुमच्याकडे एक गुरु असायला हवा. गुरु आता तुमच्या काळात, या काळात तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता. फक्त त्या अप्रोचेससाठी नाटक बघावं असं मला नक्कीच वाटतं. आणि तरुणांसाठी तर खूप गरजेचं आहे नाटक, कारण नाटकाचे संस्कार मनावरती खूप वर्ष राहतात. मी लहानपणी, माझ्या लहानपणी बघितलेली नाटकं मला आजही आठवतात आणि खूप जिवंत कलेमध्ये तीच ताकद आहे. त्यामुळे म्हणजे तरुणांनी हे तर नाटक बघायलाच हवं असं आवर्जून मला हेच वाटतं, की ही जी रिॲक्शन आली ना, की मला माझे प्रॉब्लेम जे दिसत आहेत ते नाटक बघितल्यानंतर सुटण्याची शक्यता निर्माण होते, तो अप्रोच मला मिळतो. बरोबर, हे भारी आहे, हे फार इंटरेस्टिंग. आणि म्हणजे हे तुमच्या जगण्याजवळ जातं नाटक. अगदीच. यातले संवाद थोडेसे ऐतिहासिक असले किंवा थोडेसे असले किंवा त्याची ठेवण वेगळी असली तर अल्टिमेटली ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत तेच सांगतात की चाणक्य आजही तुम्हाला रिलेट करतो. बरोबर. पण तू इथं आलास मित्रमंडळ लाईमलाईटमध्ये आणि नाटकाबद्दल बोलतोयस, तर मला खूप छान वाटलं. आणि असं नाटक दिग्दर्शन करायला मिळणं, त्या नाटकाचं दिग्दर्शन करायला मिळणं हे खरं तर खूप मोठी संधी आहे आणि ती तुला मिळाली. आणि माझ्यावरती शैलेशनी आणि इतर निर्मात्यांनी जो विश्वास दाखवला ते त्याच्याबद्दल तर हेच नाही. मला कधीच कुठल्याही गोष्टीला नाही हे असं नको असं कधीच आलं नाही. म्हणजे प्रोड्युसर आणि रायटरचा एक असतो ना स्टेक, तर तसं अजिबात कधीच झालं नाही. आणि माझ्यासारख्या किंवा माझ्या सोबतच्या अनेक जे नवीन दिग्दर्शक म्हणून येतात अशा दिग्दर्शकांना ही संधी उपलब्ध करून देणारं आपलं रंगभूमी आहे, किती सुंदर आहे. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा. आणि हे नाटक खूप खूप चाललं पाहिजे मुळात, कारण नाटक काहीतरी सांगतं आणि तुमच्या जगण्याजवळ जातं. फक्त मनोरंजन करत नाही तर मला वाटतं डोळ्यात अंजन पण घालत असेल. अगदीच. तर हेच फार महत्वाचं आहे. तर तू आवर्जून आलास मित्रमंडळ लाईमलाईटमध्ये आणि नाटकाबद्दल बोललास, तुला खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे नाटक थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा. चाणक्य, त्याचा प्रयोग आता ऑलरेडी सुरू आहेत, पेपरमध्ये जाहिराती असत आहेत, सोशल मीडियावर या नाटकाची पेजेस आहेत, ती फॉलो करा आणि फीडबॅक द्या. थँक्यू व्हेरी मच. मी इथे थांबतो. थँक्यू.